31 December 2025, last day of an year. And yeah, आज मेरा वाढदिवस, तो आज मेरा जन्मदिन है. और the thing is, it's just a normal day. I woke up and I have not turned out my message yet. It's 7:45, I guess, in the clock, and just it will be a normal day. I will be visiting market. Mom and dad wish me early. Some things are made for my birthday to just hang over here by my sister, or she is at Vipassana, so she will be not there. But she also told me that she wouldn't regret for being not here, because she is to the ultimate goal of purification of mind and to get good going with the moksha. It's been away from samsara. So yeah, it will be a normal day. I will be doing a lot of vlog today. So let me check with my message and then we will continue. So it will be going to market, going to SBI, I guess, branch for some money work of my father. And yeah, now देवबत्ती वगैरे मम्मीनीच केली आणि मम्मी नेहमीसारखं ही काम करते. व्हिडिओ 2 करंट टाइम चेक करू द्या, मला असं माहिती. 8:26. थोडेफार बड्डे विशेष होते, काही थोडे इमोशनल होते, बट इमोशनल इज इमोशनल. दिस इज अ samsara and we need to respect each other feelings. I know मी त्यांच्या फिलिंग्समध्ये जाऊन त्यांचा अभ्यास करू शकतो, पण तेवढा गेलो तर मग परत माझी कामं राहतील. पण असं नाही की माझी कामं सोडून तर मी त्याच्याशी बोलतो, पण असं आहे की खूप जणांना समजवलं कामं सोडूनच मी लोकांना वेळ देतो, कारण का लोक आपल्याला वेळ देतात त्याचं तेवढं रिस्पेक्ट करायला पाहिजे कधी पण. आणि आता मी जात आहे मार्केट. पप्पांसोबत. पप्पा म्हणतात बरीच कामं आहेत, कंपनीची पण कामं आहेत. तर आता बघू. आता माझी चार्जिंग खूप कमी आहे. माझे पुढचे व्लॉग्स किती येतात किती नाही हे पुढे कळेलच. लेट्स सी अबाउट टुडे डेज, दॅट हाऊ टुडे डे इज. ओके, लेट्स गो. असं म्हणजे जसं की अमरदा आमच्या कंपनीतले ते प्यून म्हणून काम करायचे, अँड ही वॉज अ ग्रेट पर्सन, बट अनफॉर्च्युनेटली ही लेफ्ट आफ्टर सम डेज after his birthday last year. And yeah, that was a great soul I met, who was my like जो खूप म्हणजे खाणं पिणं काय असायचं तर काही गोड वगैरे खायचं असेल तर अमरदा आले की आम्ही त्यांच्या मागे. आणि खूप छान व्यक्ती. तर आहे आपल्यासोबत. आज कोणी आहे, उद्या कोणी नाही आहे, सांगता येत नाही आपल्यासोबत किती दिवस असेल किती दिवस नसेल. तर जो क्षण तुमच्या व्यक्तीसोबत, तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत तो घालवा, तुम्हाला आवडेल त्या व्यक्तीसोबत घालवा, डिपेंड्स. पण एक आहे की माझी प्राख्याता ह्या बाबतीत थोडी वेगळी आहे. दुसऱ्यासोबत क्षण घालण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीला जे क्षण करायचं त्यांनी ते करावं, बिकॉज अल्टिमेटली आय एम नॉट हिअर टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटीज, आय एम हिअर टू ओव्ह द रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे स्वतःची जबाबदारी स्वतः घ्या, स्वतःमध्ये स्थिर व्हा. कारण का तुम्ही स्थिर, ऑब्व्हियसली माझ्या आजूबाजूची माणसं स्थिर झाल्यावर मी स्थिर, आणि मी माझी कामं करणार, तुम्ही तुमची कामं करणार. बस. म्हणजे मनाने एवढंच चांगलं बॉन्डिंग, त्या बॉन्डिंगची एक लिमिट आहे की तेव्हा सगळं काही समजताना आपण आपली कामं करतो. ती लेवल ऑफ अंडरस्टँडिंग असते. सो इमोशनलच्या पण ती पुढे व्याख्यात असते, पण त्यासाठी इमोशनल फेजमध्ये झालं ते तेवढंच गरजेचं आहे. आम्ही जातो. पप्पानी फोन नाही येत नाही, चार्जिंग कमी यायचं. मार्केटवरनं मी रिटर्न आलो.
5 मिनटं झाली आणि आता टाईम आहे 10:50. तर काही सांगायचं आहे की बरेच वेळा असं होतं की म्हणजे बरेच, आता माझं वय आहे 28, 29, 20 रनिंग आजपासून. तर बरेच वेळा असं होतं की आपण खरंच म्हणजे आपले कार्य सोडून का खूप जणांच्या व्यक्तींच्या मानवी त्यांच्या काळजीपोटी करतो, पण पुढे जाताना कळतं की आपल्याला की प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं असतं. याचकेने काढलं आहे, प्रत्येक व्यक्तीचं असतं स्वतःचं थोडं. म्हणजे असं आहे की त्यांची कार्य असतात, त्यांच्या जबाबदाऱ्या असतात. आज स्वतःचं काम थांबवून म्हणजे 25 ते 26 वर्ष बोलतो मी, आता 28 वर्ष झाली आहे. स्वतःचं काम सोडून दुसऱ्यांच्या बाबतीत दुसरे कसे वागतात याचा खूपच चांगला अभ्यास केला मी. आणि खूप चांगली माणसं लाभली मला. आणि माझं वागणूक बघून खूप जणांचं असं होतं की असं कोण वागू शकतं. त्याचं कारण एकच होतं, मी स्वतःला विसरून दुसऱ्या जगात आलेलो. पण मग पुढे जाऊन कळालं की एक भाग स्वतःचा ठेवावा लागतो. कारण का हे मला आधीच माहिती होतं मायाचं की असं सगळं असतं. माणसं मिळाली होती. मला तुमच्या बाबतीत वेळ नाही. मग ध्यान साधना करून मध्येच मी थांबवली होती. मी आता कंटिन्यू करून परत मला समजून आलं की म्हणजे माझा हेतू हाच होता की माझ्या आजूबाजूची सगळी लोकं त्यांनी स्वतःमध्ये स्वतः राहणं गरजेचं आहे. बिकॉज एक अंडरस्टँडिंग इज खूप इम्पॉर्टंट आहे. पहिले नॉलेज, अंडरस्टँडिंग आणि त्यानंतर मग सगळं भावना येतात, प्रेम वगैरे सगळं. मग अंडरस्टँडिंग ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी. अंडरस्टँडिंग, ट्रस्ट, ट्रूथ हे 3 घटक महत्त्वाचे. आणि मनाचं असंच असतं की भीती ती असतेच, पण भीतीच्या पलीकडे जाऊन मग पुढे आपण वागू शकतो. तर सगळ्यांची मनं, सगळ्यांचे विचार, सगळ्यांचं व्यवहार आपल्या हातात जवळपास नसतं. म्हणून मी कधीच जबाबदारी म्हणून मी कोणाची घेणं टाळतो. सोकोज जे मला जवळचे व्यक्ती त्यांनी स्वतःची जबाबदारी घेणं खूप इम्पॉर्टंट. बिकॉज त्यांनी स्वतःची जबाबदारी घेतली किंवा त्यांनी स्वतःचं क्लिअरन्स, दुःख वगैरे, किंवा अल्टिमेटली तेच आहे की आपलं दुःख ऐकणार कोणीच नाही या जगात. तर मग सेम तेच आहे की तुमचं दुःख ऐकणारी आहेत, त्या लेवलवर तुम्हाला अंडरस्टँडिंग सपोर्ट होऊ शकतात, पण शेवटी वागणं हे आपलंच आहे. एवढं मला समजलं, आधीपासूनच समजायचं. बट आहे काही वेळेस मला मायामध्ये मायासारखं वागावं लागतं. सो माया में स्थिर रहना बहुत उचित एक साधना प्रविध आहे. सो ऑलवेज हा माझा ट्रूथ चेहरा मी कोणाला कधी दाखवला नाही. बिकॉज एवढी अंडरस्टँडिंग पॉवर आहे असल्या लोकांमध्ये आहे, पण समजून आणि पुढे मग त्याला त्या हिशोबाने वागणं हे खूप कठीण होऊन जातं. समजायला जग सगळे समजतात, माया पण थोड्यानंतर ते सगळे विसरतात. तर आता मी पण 29 एज खूप बघितलं सगळं दुसऱ्यांमध्ये राहून, आणि सगळं काही अंडरस्टँडिंग आणि नॉलेज खूप इफेक्ट केलं. तर असंच आहे माझं की आजूबाजूचे म्हणजे सगळे स्वतःमध्ये स्थिर राहणं खूप तेवढंच गरजेचं आहे. असं आता पुढे बघू. मला थोडं मम्मीसोबत आता कामं करायची आहेत. हां हो, आलो पप्पा बोलवत आहेत. तर 10:54 झाले आणि आता मी मम्मीसोबत थोडं पुरण वगैरे करायचं प्लॅन आहे. 4 वाजता वगैरे सगळे आत्या वगैरे येतील वाढदिवसाचं पुढचं सेलिब्रेट करायला. तोपर्यंत नमो बुद्धाय हे मी खूप पहिले काढले होतं. बुद्ध, ख्रिश्चन, मस्जिद, सगळं काही गरीब अमीर या सगळ्यांच्यामध्ये खूप मला असा आवाज खूप चांगला मिळाला 20 to 29 इयर्सपर्यंत. आणि मला एक कळलं की याच्या पलीकडे पण काही जीवन आहे, धम्मजीवन, विपश्यना मी करतो. त्यामुळे सर्व धर्म धर्माच्या पलीकडची ती साधना आहे. त्यामध्ये देव आणि ह्याचं हे अस्तित्व न मानता तुम्ही स्वतःमध्ये कशी स्थिर होती साधना. तर असं आहे. तर मग आत्ता मी पण बाकी लोकांसारखंच की आपल्यामध्ये व्यस्त राहून तुम्हाला मे बी पुढे थोडाफारच वेळ देऊ शकेल आणि माझं कार्य करत राहील. बाकीचं बघू. आता मी सगळं काम वगैरे करेल आणि संध्याकाळी थोडं महत्त्वाचं एंडिंग स्पीच दे. ठीक आहे. व्हिडिओ करतो आहे आणि मग मी गेली तिकडे. तेच तिला सांगतो मी स्वतः शिरत होते. आली कामं सांगायला छोटी प्राजक्ता येईल थोड्या वेळाने, काय माहिती नाही कधी येणार आहे. ठीक आहे. आता झाली आहे रात्र. वॉकिंगला थोडा निघालो भाऊ आणि
आत्या आणि तिची मुलगी असं चाललो आहेत आम्ही. तर असं सगळे क्षण असतात की आले घरचे, काका आला आणि सगळेजण आले आणि आता सगळे निघाले सुद्धा. टिक्का खूप मोठा लावला आहे काय काय ठिकाणी. तर असं असतं मित्रांनो, क्षण आज हसणं आहे, उद्या हसणं आहे, आज दुःख आहे, उद्या दुःख आहे. सगळे आपापल्या स्वतःच्या व्यापामध्ये असतात आणि हे जीवन असंच आहे मित्रांनो. या जीवनामध्ये सगळे आपापल्या. अकुबादी जाडा होता, आता खूप बारीक झाला बिचारा. मध्यंतरी प्रॉब्लेम होतो. तर जीवनात असे काही घटक आहेत, काही असे व्यक्तीसुद्धा आहेत, काही प्राणीसुद्धा आहेत. तर सगळ्यांचं स्वतःचं अस्तित्व आहे. तर बोलायचं हे म्हणणं हेच आहे की, तर सांगायचा प्रयत्न हेच आहे की जग कधीच थांबत नाही, जगातले माणसं कधी थांबत नाही, सतत चालू असतो. मी खूप वेळ काढला माणसांसाठी, खूप त्यांच्यासाठी स्वतःचं काम ठेवूनही वेळ काढला, 28-29 वर्ष. आणि खूप चांगला अनुभव आहे की प्रत्येकाला व्यक्तीचं स्वतः कार्यामध्ये आधी ते करत असतात. माझ्यासोबत असतात, पण कार्याने ते तुमच्यासोबत असू नाही शकत. आणि म्हणून आता आज 31 तारीख शेवटच्या दिवसानंतर मी अशा युगामध्ये प्रवेश करणार आहे जिकडे मी नाही बोलायला शिकणार आहे. कारण का ऑब्वियसली माझ्यासाठी, त्याच माणसांसाठी आणि असं आहे की जे जग चालतं त्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे चालणार आहे. तर इट्स वॉज अ ग्रेट डे ॲट माय बर्थडे 31st. अँड